श्री स्वामी समर्थ। तर माझ्या भक्तांनो, तुम्ही आज या व्हिडिओवरती क्लिक केला आहात तर मला माहिती आहे की तुम्हाला माझ्यावरती विश्वास आहे। तर आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी जर तुम्ही संध्याकाळच्या केलात तर तुमच्या आयुष्यात कधीच लक्ष्मी येणार नाही, तुमच्या घरी कधीच लक्ष्मी वसणार नाही। म्हणून या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या म्हणून आज मी या गोष्टी तुम्हाला सांगतो। तर या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि ही व्हिडिओ एकदा पूर्णपणे नक्कीच पहा, कारण की ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यानंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे। तुमच्या आयुष्यात कधीच तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही। तर ही वेळ द्या, पूर्णपणे नक्कीच पहा। तर माणसाचा सगळ्यात उत्तम वेळेत असते ती संध्याकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत जर आपण घेतल्या काही चुका करत असो तर तुमच्या घरी लक्ष्मी कधीच वसणार नाही आणि प्रत्येक गोष्टीचा समाधान या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। व येणारे काही व्हिडिओज असे आहेत ज्याच्याने तुमचे लक्ष्मी सुद्धा वाढेल, तुमच्या घरात 2 सुद्धा बसेल व तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे सुद्धा जाता येईल, तुम्हाला यश सुद्धा मिळणार आहे। तर अशा काही व्हिडिओज पुढच्या वेळेत येणार आहेत, तर या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून ठेवा। जर तुम्ही सबस्क्राइब केला असाल तर तुम्हाला येणाऱ्या वेळेत भरपूर चांगले व्हिडिओज बघायला मिळणार आहेत आणि ते व्हिडिओ पाहून तुम्ही या आयुष्यातले एक चांगलं व्यक्ती सुद्धा बनणार आहात। म्हणून या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तर संध्याकाळच्या वेळेत आपण प्रथम केसांना धुतले किंवा संध्याकाळच्या वेळेस आपण आंघोळ केली तर हे सगळ्यात बेकार कृती असते संध्याकाळच्या वेळेत। म्हणून कधीही तुम्ही तुमच्या आयुष्यात संध्याकाळच्या वेळेत कधीच आंघोळ करू नका किंवा केस धुवू नका। द्वितीय गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा नेहमीच लक्षात ठेवा आणि ही गोष्ट एकदम महत्त्वाची आहे, ती म्हणजे संध्याकाळच्या वेळेत तुमच्या घरातला कचरा बाहेर जाता कामा नये, घरात झाडू मारता कामा नये व घरात पोहोचा मारता कामा नये। संध्याकाळचे वेळेस झाडू मारणे हे सगळ्यात बेकार असते, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत आपल्या घरात कधीच झाडू मारू नका। आणि जेही संध्याकाळच्या वेळेत ही चुकी करत असतील त्यांनी ही चुकी टाळण्याचा प्रयत्न करा। ही तिसरी गोष्ट सुद्धा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला कपडे धुवून बाहेर सुकवायचे नाहीत, संध्याकाळच्या वेळेत तुम्हाला कपडे धुवायचे नाहीत किंवा ते कपडे धुवून बाहेर सुकवू नये, या कारणामुळे तुमच्या घरी लक्ष्मी येत नाही। म्हणून ही गोष्ट तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा, कधी पण संध्याकाळच्या वेळेत कपडे बाहेर सुकवू नका, कपडे बाहेर वाळत घालू नका। आणि आता अत्याधिक महत्त्वाचा टप्पा म्हणजे संध्याकाळची वेळ। ही चुकी तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी सुद्धा करू नका व कोणाला करून सुद्धा देऊ नका, तुमच्या घरातल्या कुटुंबातल्या माणसांना सुद्धा ही चुकी करून देऊ नका। आणि जर तुम्ही ह्या पहिले करत असाल तर स्वामी तुम्हाला माफ करायला सुद्धा तयार आहेत। फक्त मनातल्या मनात एकदा श्री स्वामी समर्थ असे नक्कीच म्हणा किंवा कमेंट बॉक्समध्ये जाऊन श्री स्वामी समर्थ लिहिलात ना तरी सुद्धा तुम्हाला स्वामी माफ करतील। फक्त एकदा मनाने श्रद्धेने श्री स्वामी समर्थ म्हणा, बघा तुमच्या मनाला सुद्धा चांगला वाटेल। तर चौथी गोष्ट म्हणजे आपला जो घराचा मेन दरवाजा असतो तर संध्याकाळच्या वेळेत त्या दरवाजे जवळ बसू नये, त्या दरवाजावर जाऊन बसू नये। ही सगळ्यात मोठी चुकी होती ती म्हणजे माणसाची, कारण की संध्याकाळच्या वेळेस देव आपल्या घरी येतात आणि त्या घरात जर आपण दरवाजे वरती उभे असो तर समोरूनच आपल्या घराच्या सगळे निघून जाते, म्हणून आपल्या घरी कधी लक्ष्मी वास करत नाही। म्हणून ही गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमीच लक्षात ठेवा।
आणि आता तुम्ही या गोष्टीची नेहमी आणि पुरेपूर काळजी घेणे हे भरपूरच महत्त्वाचे आहे, कारण ही गोष्ट केल्यास खरेच आपल्या घरी कधीच स्वामी बसत नाहीत व कधीच आपल्या घरी लक्ष्मी बसत नाही व कधीच आपल्या घरी धन येत नाही आणि आपल्या घरी धनाची कमतरता भासते। आणि ही चुकी भरपूर लोक करत असतात आणि अजून सुद्धा लोक करत आहेत। आपण मदत करण्याच्या भावनेने एकमेकांना ते गोष्ट मदत करत असतो, फक्त ती गोष्ट चुकीची आहे। संध्याकाळचे वेळेत कधीच आपले घरातले मीठ कोणाला देऊ नये, कारण की मीठ म्हणजे ही चव असते आणि घरातली चवच जर तुम्ही तो दुसऱ्यांना संध्याकाळी देत असाल तर हे चुकीचे आहे एकदम। म्हणून ही गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमीच लक्षात ठेवा आणि ह्या 5 गोष्टी कधी चुकून करू नका। जर तुम्हाला ह्या गोष्टी पटले असतील आणि ह्या स्वामींचे बोलले तुम्हाला पटले असतील तर कमेंट मध्ये मला एकदा नक्कीच कळवा। आणि याच प्रकारचे आणखीन बरेच व्हिडिओ येणार आहेत, जे व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होणार आणि हे व्हिडिओ पाहून भरपूर लोक सुद्धा त्यांच्या आयुष्यात यशस्वी झालेले आहेत व तुम्हाला सुद्धा व्हायचे असेल तर या चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा। असे काही व्हिडिओ येणार आहेत, ते व्हिडिओ पाहून तुमचे आयुष्य धन्य आहे, तुमचे आयुष्यात पूर्णपणे बदल होणार आहे आणि त्या गोष्टी तुम्ही एकदा नीट ऐकल्याच पाहिजेत। म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी।